मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याचा आपल्या इथं प्रघात आहे आणि या पतंगबाजीमध्ये कोल्हापूर शहरात वेळोवेळी चायनीज मांजाचा वापर होतो असं निदर्शनाला आलेलं आहे आणि या मांजामुळे बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहे। मागं सानेगुरुजी परिसरात आमच्या शुक्रवार पेठेतील एक युवती जखमी झाली होती। त्याचबरोबरीनं बरेच लोक या मांजाचा दोरा दिसत नाही आणि तो जीव घेणा आहे। कुणाचा गळा कापला, कुणाच्या नाकाला जखम झाली। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अशा घटना घडल्या यामध्ये लोकांचा जीवितहानी देखील झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं जे चायनीज मांजाचे विक्रेते आहेत त्यांना चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घालावी आणि याची त्वरित कडक अंमलबजावणी करावी यासाठी महापालिका उपायुक्तांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही चायनीज मांजा या ठिकाणी विक्रीला येऊ नये यासाठी महापालिकेने काळजी घेतली।